पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटते की आदित्य, प्रीतम आणि प्रिया बसलेले असतात. त्यावेळेस आदित्य म्हणत असतो की मला एका क्षणी असं वाटलं होतं की पारू मला सोडून जाते की काय. त्यावेळेस प्रीतम म्हणत असतो की मला तर एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय आणि रागही येतोय. मारुती मामाने असं का केलं असं हेच मला समजत नाही आहे. एवढ्या टोकाचा निर्णय घ्यायची काहीच गरज नव्हती. त्यावेळेस प्रिया म्हणते की मारुती मामा आपल्या घराशी खूप घट्ट जोडले गेलेले आहेत. शिवाय ते त्यांच्या तत्वांशी पक्के आहेत आणि अशा माणसांची अशीच एकच अडचण असते की काहीही झालं तरी ते लोक त्यांच्या तत्वांशी तडजोड करत नाहीत. प्रसंगी ते आपल्या स्वतःचा किंवा आपल्या जवळच्या माणसाचा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत, अगदी आपल्या आईंसारखं. त्यावेळेस प्रीतम म्हणतो की हो प्रिया, बरोबर आहे, पण अगं पारू त्याची मुलगी आहे ना. त्यावेळेस आदित्य म्हणतो की प्रीतम, मारुती मामा आपल्या आईला एका वेगळ्याच उंचीवरती बघतो. त्याच्या मनाने आपली आणि त्याची बरोबरीच होऊ शकत नाही. माझं पारूवरचं प्रेम, पारूचं माझ्यावरचं प्रेम हा विचारच त्याला सहन होत नाही. हा विचारच त्याला खूप जड जातोय आणि वेळ लागणार आहे थोडासा. त्यानंतर प्रीतम उठतो आणि आदित्य जवळ जाऊन म्हणतो की मानलं यार तुला, म्हणजे मामाने पारूसोबत इतकं काही वाईट करूनही तुला त्याचीच काळजी वाटते. त्यावेळेस आदित्य म्हणतो की किती जरी केलं तरी तो एका मुलीचा बाप आहे आणि त्याच्या दृष्टीने आपल्या मुलीचं आपल्या मालकाशी बघितलेलं स्वप्न त्याला सहनच नाही होणार. आणि आपण ओळखत नाही का रे त्याला, त्याचा हेतू वाईट नसू शकतो. एका बापाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर आपली मुलगी आपल्या मालकाच्या सोबत लग्न करण्याची स्वप्न पाहते हेच त्याला पाप वाटत असेल. त्याला इतकंच वाटत असेल की आपल्या निष्ठेवर कुणीही बोट ठेवू नये. आणि एका प्रामाणिक माणसाला हेच असतं, त्याची निष्ठा, त्याचा प्रामाणिकपणा, त्याची तत्त्व आणि त्याचं नाव हेच खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर प्रिया म्हणते की बरोबर आहे, पण आता आपल्याला इथून पुढे सगळ्या सिच्युएशन्स खूप जबाबदारीने हँडल कराव्या लागतील. कुणाचंही मन दुखावलं गेलं नाही पाहिजे असं आपल्याला वागलं पाहिजे. तर त्यानंतर इकडे मारुतीच्या घरी तिघेही बसलेले असतात. त्यावेळेस मारुतीला त्या पहिल्या गोष्टी आठवायला लागतात की गुरुजींनी सांगितलेलं तिच्यासाठी अभिषेक घालायचा आणि तिला उचलून न्यायचं. त्यावेळेस आदित्यने मदत केलेली, त्यानंतर वारंवार त्याला मदत केलेली त्याला आठवत असतं. तर त्यानंतर गणी म्हणत असतो की ताडे, आज मी तुझ्यापाशी झोपतो. त्यावेळेस मारुती म्हणतो की गणी, तू इथं खाली माझ्यासोबत झोपणार आहेस, वरती मालकीनबाईंना झोपू देत आणि मालकीनबाईंना विचार गोळ्या घेतल्या का म्हणावं. त्यावेळेस गणी म्हणतो की अरे बा, पण तू ताडीला असं मालकीनबाई का म्हणतोयस. मारुती काहीच बोलत नाही. त्यावेळेस गणी म्हणतो अरे बा सांग की. त्यावेळेस तो त्याच्यावरती रागावतो आणि म्हणतो की तुला पुस्तकं आणायला सांगितली होती, आणली का. तो म्हणतो की नाही, शाळेतच मिळतात की. त्यानंतर तो म्हणतो जरा शिका आणि नाही शिकलं तर मग मालकीनबाईच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करावं लागेल. हे ऐकून पारू कोठावर बसलेली खाली येते आणि मारुतीचा हात धरते आणि म्हणते की बा. त्यावेळेस मारुती तिचा हात झिंजाडतो आणि मागे घेतो आणि म्हणतो मालकीनबाई, तुम्ही इथं खाली काय करताय, अहो तुम्ही वर बसा. त्यानंतर पारू म्हणते की ए बा, तुझा अजून माझ्यावरचा राग गेला नाहीस का. बरं, तुला जर वाटत असेल माझ्याकडून चूक झाली तर मला मार ना, पण असं बोल नको लावूस. त्यानंतर पारू म्हणते की किती जरी मी चुकले माकले असले तरी तुझ्याच पोटची गोळा आहेस ना रे. तेव्हा मारुती म्हणतो की नाही, तुम्ही माझ्या पोटचं गोळा नाही आहात. मी माझ्या पोरीला, माझ्या पोटच्या गोळ्याला विष देऊन मारून टाकले आणि आत्ता जे कोणी तुम्ही आहात ना, त्या माझी पोटचा गोळा नाही आहात.
त्या तुम्ही किर्लोस्करांची सून आहात. आदित्य किर्लोस्करांची बायको आहात, बायको. तुमचा माझा काहीच संबंध नाही. आणि संबंध असलाच तर तो फक्त तुम्ही मालकीनबाई आणि मी नोकर, भास. त्यानंतर गणी पुढे येतो आणि म्हणतो की अरे पण बा, तू असं का बोलतोयस? मग त्यानंतर मारुती म्हणतो की तू गप्प बस, तुझं वय काय, तू जास्त विचार करू नकोस. तरीही गणी म्हणतो की अरे पण बा सांग ना, तू असं का बोलतोयस? त्यावेळेस मारुती त्याच्यावरती हात उघडतो. तर पारू अडवते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पारू तुळशीची पूजा करत असते आणि त्यावेळेसच आदित्य तिथे येतो आणि म्हणतो पारू, आणि पुढे येऊन तो तिला जास्वंदीचं फूल देतो आणि म्हणतो की रोज तू आणायचीस ना फूल, आज मी आणले तुझ्यासाठी. तेवढ्यातच मारुती घरातून बाहेर येतो. तेव्हा आदित्य म्हणतो की पारूची तब्येत कशी आहे हे पाहायला आलो होतो. तेव्हा मारुती म्हणतो की अहो मालक, हे तुमचं घर आहे आणि मला माहिती आहे तुम्ही मालकीनबाईंना भेटायला आलाय ते. त्यानंतर आदित्य म्हणतो की मारुती मामा, आत्ता तर कुठे पारू आजारापासून बरी होती आहे. त्यानंतर मारुती म्हणतो हो, पण मग मी कुठं काय म्हणलं? हां, विचारा मालकीनबाईंना. म्हणलो का हो मालकीनबाई? त्यानंतर त्याचं हे असलं सगळं बोलणं चालू असतं आणि तो म्हणत असतो की त्या जर तक्रार केल्या तर मालक तुम्ही मला कामावरून तर काढून नाही ना टाकणार. त्यावेळेस पारू म्हणते की बा, काय चाललं आहे तुझं आणि किती दिवस हा राग तू माझ्यावर धरून ठेवणार आहेस? मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती प्रेम आहेस ते. त्यावेळेस मारुती म्हणतो नाही, माझं माझ्या पारूवर प्रेम होतं. ती चुकली, तिला समजावून सांगितलं आणि तरीही तिने तेच केलं. तिला मी मारली, आता ती माझ्यासाठी मेलेली आहे. तेव्हा आदित्य म्हणतो मामा. त्यानंतर मारुती म्हणतो की अहो कसं आहे ना मालक, ही म्हणजे तुमची ठेव आहे आमच्या घरात आणि आता ही जबाबदारी मला जास्त दिवस पेलणार नाही. तेवढ्यातच तिथे आईला आलेली असते आणि ती म्हणते की मारुती काय बोलतोयस, कसली जबाबदारी पेलणार नाही? त्यावेळेस त्याला काय सांगावं कळतच नाही. तो म्हणतो आदित्य बाबांना विचारा, ते सांगतील तुम्हाला. त्यावेळेस आदित्य म्हणतो की अगं आई काय नाही, ते पारू माझ्यासाठी रोज फूल घेऊन येते ना, आज मी त्याच्यासाठी आणलं. मग तेच आम्ही म्हणत होतो की तिने नाही जबाबदारी घेतली तर मी घेतली, जाऊ दे सोड ना, तू काय कशाला आली होतीस? त्यावेळेस आईला म्हणते की मी पारूसाठी साडी घेऊन आली आहे आणि ही साडी घाल, आपण लगेचच मंदिरात जातो आहे. मी नवस केला होता तू बरी झाली ना, मी तुला मंदिरात घेऊन जाईल म्हणून, आणि आता आपण त्याच्यासाठी जातो आहे. हो तयार. मग पारू तयार होते. मारुतीही तयार होऊन त्याने गाडी काढून तयारच असतो आणि पारू तिथे आलेली असते. पारू आल्याबरोबरच मारुती तिला नमस्कार करतो आणि म्हणतो आला मालकीनबाई, आणि दरवाजा खोलत म्हणतो बसा, तुम्ही मागच्या सीटवर बसा. त्यावेळेस पारू म्हणते की बा, तुला चांगलंच माहिती आहे पाठीमागं फक्त देवी आई बसणार आहेत, मी तुझ्यासोबत बसते. त्यावेळेस मारुती म्हणतो अहो मालकीनबाई, तुम्ही मागं बसा, असल्या प्रथा मोडू नका. मालकीन मागच बसत असते, ड्रायव्हरच्या शेजारी नसती बसत. आणि त्यानंतर तेवढ्यातच आई येते आणि म्हणते पारू बसली नाहीस अजून, चल बस बस, आपल्याला लवकर जायचं आहे. तेवढ्यातच आदित्यही आलेला असतो आणि आदित्य म्हणतो की मारुती मामा, मलाही यायचं आहे, मी दुसरी गाडी काढत नाही, आपण एका गाडीने जाऊयात. पारू मागे बसल, मी तुझ्यासोबत समोर बसतो बाजूला. त्यानंतर ते जातात. तर तिथे उतरल्यानंतर आदित्य म्हणतो की तुम्ही पुढे व्हा, मी ते परडी घेऊन येतो. त्यानंतर त्या दोघी पुढे जातात आणि आदित्य मारुतीला म्हणतो की काय चाललं आहे हे? त्यावेळेस मारुती म्हणतो की मी माझं काम करतो आहे, गाडी पुसतो आहे. त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही जे पारूसोबत वागताय ना त्याबद्दल विचारतो आहे. पारू आत्ता कुठे बरी झाली आहे
आणि तिच्यासोबत तुम्ही असं का वागताय प्लीज. आणि हात जोडतो. त्यावेळेस मारुती म्हणतो की अहो काय चुकलं असेल तर मला माफी द्या. तुम्ही कशाला हात जोडताय, तुम्ही मालक आहात. त्यानंतर आदित्य म्हणतो की तुम्हाला हॉस्पिटलमध्येच सांगितले ना, पारू माझी बायको आहे, माझं प्रेम आहे पारू, आणि मी आणि पारूने काही चुकीचं केलेलं नाही, तुम्ही विश्वास ठेवा ना माझ्यावर. मग मारुती म्हणतो अहो तुम्ही मालक आहे, मी साधा नोकर आहे तुमचा, तुम्ही ह्या असल्या गोष्टी स्पष्टीकरण द्यायची मला काहीच गरज नाही. त्यानंतर आदित्य म्हणतो की तुम्ही जरा शांत व्हा आणि मला सांगा नेमकं काय चालू आहे तुमच्या मनामध्ये. मग त्यानंतर मारुती म्हणतो की तुम्ही जे हे काय करताय त्यात काहीच चुकीचं नाही असं तुम्ही म्हणताय. तेव्हा आदित्य म्हणतो की हो. मग मारुती म्हणतो की हे सगळं तुम्ही अहिल्या मॅडमला का नाही सांगत, तुम्हाला वाटतंय की आम्ही हे सगळं जे करतोय ते सगळं बरोबर आहे, मग त्या अहिल्या मॅडमपासून का लपवून ठेवलं आहे. त्यानंतर आदित्य म्हणतो की कारण मी त्यावेळेस मारुती म्हणतो नाही मी सांगतो, तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला काय म्हणालात, पारू माझी बायको आहे. आदित्य म्हणतो की हो. मग मारुती म्हणतो जर तुमची पारू बायको आहे तर ती माझ्या घरात काय करते, ती माझ्या घरात काय, मी सांगतो. कारण ती एका सामान्य ड्रायव्हरची मुलगी आहे आणि तुमच्या आई अहिल्यादेवी किर्लोस्कर त्या तिला एक तुमची सून म्हणून किंवा तुमची बायको म्हणून तिचा स्वीकार करतील. अहो किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीचे CEO आदित्य किर्लोस्कर यांच्याशी एका ड्रायव्हरच्या मुलीचं लग्न लावून देतील. आणि अजून एक गोष्ट सांगतो, मी माझं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे, माझ्या मालकाची सेवा मी अगदी प्रामाणिकपणे केलेली आहे, माझ्या निष्ठेवर मी कधीही बोट लागू दिलं नाही. पण आत्ता जेव्हा तुमच्या आणि पारू मॅडमविषयी कळेल ना, तेव्हा माझ्यावरती बोट दाखवलं जाईल, कुणीही तुम्हाला दोष देणार नाही, दोष मला देतील. मारुती आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा असेल आणि लोक मला म्हणतील की प्रॉपर्टीच्या हव्यासासाठी किर्लोस्करच्या मुलाला फसवलं, मुलीचा वापर केला, आणि हे सगळं घाणेरडं मला ऐकावं लागणार आहे. आणि हे ऐकताना मी जिवंतपणेच माझा नरक होणार आहे, नरक. आणि तेव्हा आदित्यला समजत नाही नेमकं काय बोलावं आणि त्याला कसं समजावं ते. आणि तो म्हणत असतो की आणि तुमच्या या पापामध्ये मला कशाला भागीदार करताय. तेव्हा आदित्य म्हणतो पाप नाही, प्रेम आहे, आम्ही प्रेम करतो एकमेकांवरती. तेव्हा मारुती म्हणतो मला या असल्या गोष्टी कळत नाहीत तुमच्या मोठ्या लोकांच्या, मला फक्त एकच गोष्ट कळते की तुमची बायको माझ्या घरामध्ये आहे आणि ही गोष्ट मी अहिल्या मॅडमपासून जास्त दिवस लपवू शकत नाही. म्हणून तुम्ही लवकरात लवकर पारू मॅडमला म्हणजे तुमच्या बायकोला माझ्या घरातून घेऊन जावा, आत्ता तिचा माझ्याशी काहीही संबंध नाही, असं आपल्याला पाहायला भेटते. तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.